तुम्ही पण रोज म्हणता का, उद्यापासून सिरियस होणार. फक्त 5 मिनिटं इंस्टाग्राम, मग काम सुरू. पण दिवस संपतो आणि काम तसंच राहतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, प्रोक्रॅस्टिनेशन कायमचं कमी करण्याच्या प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज, ज्या वापरून तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात कराल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉक विथ पुस्तकमध्ये. आज आपण बोलणार आहोत एका अशा सवयीबद्दल जी लाखो लोकांचं स्वप्न थांबवते. ती म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. आपल्याला काय करायचं आहे हे माहिती असतं, पण आपण ते पुढे ढकलत राहतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आपण प्रोक्रॅस्टिनेशन का करतो, ती थांबवण्यासाठी बेस्ट स्ट्रॅटेजीज कोणत्या, फोकस आणि डिसिप्लिन कसा वाढवायचा आणि ॲक्शन घेण्याची सवय कशी तयार करायची. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आधी, सगळ्यात आधी एक सत्य समजून घ्या. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आळस नाही. बहुतेक वेळा ती असते फिअर, कन्फ्युजन, परफेक्शनिझम किंवा ओव्हरवेल. आपण काम टाळतो कारण काम कठीण वाटतं किंवा सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. म्हणून प्रोक्रॅस्टिनेशनवर सॉल्युशन म्हणजे मोटिवेशन नाही, तर स्मॉल ॲक्शन. स्ट्रॅटजी पहिली, 2 मिनिट रूल. पहिली स्ट्रॅटेजी आहे 2 मिनिट रूल. जर एखादं काम मोठं वाटत असेल, तर स्वतःला सांगा, मी फक्त 2 मिनिटं सुरू करणार. उदाहरणार्थ, फक्त लॅपटॉप उघडा, फक्त एक पेज वाचा, फक्त 2 लाईन लिहा. कारण सगळ्यात कठीण भाग असतो सुरुवात करणं. एकदा तुम्ही सुरू केलं की मेंदू मोमेंटम तयार करतो. स्ट्रॅटेजी दुसरी, ब्रेक बिग टास्क इनटू स्मॉल स्टेप्स. मोठे गोल्स मेंदूला घाबरवतात. उदाहरणार्थ, मला पूर्ण बुक लिहायचं आहे, हे खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं. त्याऐवजी आज फक्त एक पेज लिहायचं आहे, फक्त आउटलाईन तयार करायची आहे, फक्त टायटल ठरवायचं. स्मॉल विन्स कॉन्फिडन्स वाढवतात. स्ट्रॅटेजी तिसरी, पोमोडोरो टेक्निक वापरा. 25 मिनिटे फोकस प्लस 5 मिनिटांचा ब्रेक. ही टेक्निक मेंदूला सांगते फक्त 25 मिनिटं काम करायचं आहे. त्यामुळे काम सुरू करणं सोपं होतं. जर तुम्ही स्टुडंट, क्रिएटर किंवा फ्रीलान्सर असाल, ही टेक्निक गेम चेंजर ठरू शकते. स्ट्रॅटर्जी चौथी, डिस्ट्रॅक्शन हटवा. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स मोटिवेशन नाही, त्यांचं एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम असतं. कामावर बसल्यानंतर इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, नोटिफिकेशन्स, रील्स फोकस डिस्ट्रॉय करतात. म्हणून मोबाईल सायलेंट ठेवा, नोटिफिकेशन्स बंद करा, कामासाठी क्लीन वर्क स्पेस तयार करा. रिमेंबर, विल पॉवरपेक्षा एन्व्हायरमेंट जास्त पॉवरफुल असतं. स्ट्रॅटजी पाचवी, परफेक्शनिझम सोडा. बऱ्याच लोकांना काम परफेक्ट करायचं असतं, म्हणून ते सुरूच करत नाहीत. पण लक्षात ठेवा, परफेक्ट ॲक्शन नाही, प्रोग्रेस महत्त्वाची आहे. पहिला व्हिडिओ परफेक्ट नसतो, पहिली बिझनेस आयडिया परफेक्ट नसते, पहिला चॅप्टर परफेक्ट नसतो, पण सुरुवात केल्याशिवाय इम्प्रूव्हमेंटही होत नाही. स्ट्रॅटर्जी सहावी, आयडेंटिटी चेंज करा. ही सर्वात पॉवरफुल स्ट्रॅटजी आहे. स्वतःला सतत असं म्हणू नका, मी लेझी आहे. त्याऐवजी, मी डिसिप्लिन बनत आहे, मी ॲक्शन टेकर आहे. तुमची आयडेंटिटी बदलली की सवयी बदलतात. समजा तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं. तुम्ही महिन्यांपासून विचार करताय, पण सुरू करत नाही. का? कारण तुमच्या डोक्यात परफेक्ट कॅमेरा, परफेक्ट सेटअप, परफेक्ट स्क्रिप्ट, परफेक्ट कॉन्फिडन्स यांचं प्रेशर आहे. पण सक्सेसफुल क्रिएटर्सने परफेक्ट सुरुवात केली नव्हती. त्यांनी फक्त सुरुवात केली होती. आजपासून हे फॉर्म्युले फॉलो करा. थिंक लेस, स्टार्ट स्मॉल, स्टे कन्सिस्टंट. कारण सक्सेस हा एका मोठ्या ॲक्शनमुळे येत नाही, तर तो दररोजच्या छोट्या ॲक्शन्समुळे येतो. लोक प्रोक्रॅस्टिनेशन कमी करताना या चुका करतात. एकदम मोटिवेशनवर रिली करणे, एकाच दिवशी लाईफ बदलण्याचा प्रयत्न करणे, भरपूर गोल्स एका वेळी सेट करणे, सोशल मीडियावर कंपॅरिझन करणे. कन्सिस्टन्सी बीट इंटेन्सिटी. तर सारांश एकच आहे, तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही, तुम्हाला फक्त ॲक्शन सुरू करण्याची गरज आहे. कारण ॲक्शन कॉन्फिडन्स तयार करतो, कॉन्फिडन्स डिसिप्लिन तयार करतो आणि डिसिप्लिन सक्सेस तयार करतो. आता कमेंटमध्ये लिहा,
तुम्ही कोणतं काम सतत पोस्टपोन करत आहात आणि आजच फक्त 10 मिनिटं त्या कामावर द्या. जर तुम्हाला सेल्फ इम्प्रूव्हमेंट, फोकस, प्रोडक्टिव्हिटी, बिझनेस आणि डिजिटल ग्रोथवर प्रॅक्टिकल मराठी व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो नेहमी म्हणतो उद्या सुरू करतो. लक्षात ठेवा, परफेक्ट वेळ कधीच येत नाही. परफेक्ट मूड कधीच येत नाही. पण एक छोटी ॲक्शन तुमचं पूर्ण फ्युचर बदलू शकते. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका पॉवरफुल लेसन सोबत. तोपर्यंत स्टॉप वेटिंग, स्टार्ट डुईंग. धन्यवाद.